सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर अक्षय तृतीया बघा काही दिवसावरतीच आहे आणि अक्षय तृतीया निमित्त बघा नागपूरचे एक दादा आहेत, एक सांगलीच्या अस्मिता ताई आहेत आणि त्याचबरोबर बघा जळगावच्या शोभना ताई आहेत. तर त्यांनी अक्षय तृतीया निमित्त बघा आपल्याकडे खूप मोठी ऑर्डर केली आहे. देवी देवतांच्या सगळ्या चांदीच्या मूर्त्या घेतलेल्या आहेत. तसंच स्वामींची मूर्ती, चांदीचा वाळा, चांदीचे अलंकार आणि शीतलताई कलेक्शनची बघा काल घातलेली महिष्मती साडी, त्यासोबत महालक्ष्मी साडी, स्वामी माऊलींची बघा आपण खूप क्वांटिटीमध्ये प्रकट दिन निमित्त साड्या बनवून घेतल्या. जसं की बघा पाठीमागं ब्लाउजवरती स्वामी माऊलींची प्रतिमा येते. तर बघा ह्या ज्या साड्या आपण आध्यात्मिक ज्याच्यावरती देवाची प्रतिमा वगैरे असतात त्या आपण देवस्थानाला वगैरे जाताना किंवा बघा महालक्ष्मी साडी बऱ्याच ताई काय करतात कुंचन सेवा करताना घालतात आणि त्याच्यानंतर ती साडी आपण काढून ठेवतो, म्हणजे आपणही तेवढं पावित्र्य पाळतो. जसं स्वामींची साडी बघा आपण अक्कलकोटला निघालोय किंवा गुरुवारी एखाद्या मठात चाललोय किंवा अगदी गुरुवारी किंवा एखादा आपल्याकडे आध्यात्मिक कार्यक्रम असेल, जसे की बघा सत्यनारायण पूजा असते, स्वामींचा प्रकट दिन असतो किंवा काही ना काहीतरी कार्य असतं, तेव्हा आपण अशा साड्या घालू शकतो. पण ह्या साड्या घातल्यानंतर आपण बघा आध्यात्मिकच कार्याला जातो, कारण ह्या साड्या काय आपण घरामध्ये घालून बसत नाही. तेव्हा आपणही तेवढी काळजी घेतो. आणि ही साडी लॉन्च करण्याचं इंटेन्शन बऱ्याच ताईंतान दादांची एक आम्हाला रिक्वेस्ट असायची की ताई तुम्ही एवढं सगळं अवेलेबल करताय तर मग आम्हाला अशी साडी बनवून द्याल का, म्हणून आम्ही ही साडी बनवून घेतली. ज्याला आवडतीये, ज्याला खरंच पटते त्यांनी ही साडी तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि आज बघा सुंदर अशी महालक्ष्मी आईची आणि स्वामी माऊलींची आज पूजा झाली आहे आणि आज स्वामी खूप गोड दिसत आहेत. कारण बघा स्वामी मूर्ती आर्टमध्ये फक्त मूर्त्या मिळत नाहीत, इथं श्रद्धा घडते, एक पॉझिटिव्हिटी, एक सकारात्मकता इथून प्रत्येकालाच मिळते आणि चांगली एनर्जी किंवा तुमचे जे काही कार्य आहे. आता कुंचन सेवा जी आहे ती मी गेल्या 3 वर्षापासून बऱ्याच ताईंना दादांना देते. तर कुंचन सेवेचे बघा आमच्याकडे 3 सेट आहे, विदाऊट चांदी आहे, पूर्ण चांदी आहे आणि संपूर्ण ओटी सोबत सुद्धा सेट आहे. तुम्हाला जसा सेट घेणं शक्य आहे तसा सेट घेऊन तुम्ही कुंचन सेवा करू शकता. त्यातून बघा मध्यंतरी चांदीचे रेट खूप हाय झाले होते, हाय लेवलला चांदीचे रेट पोहोचले होते, म्हणजे सोन्यापेक्षा बघा 4 लाखांनी किलो चांदी होती किंवा तोळ्यापेक्षा चांदीचा दर जास्त होता. तर बघा चांदी मध्यंतरी थोडीशी आपण बंद ठेवली होती, पण पुन्हा चांदी आपण स्टॉकमध्ये बनवून घेतलेली आहे. कारण बऱ्याच जणांना चांदी पाहिजे आणि चांदी कसं आहे तुमच्या सेवेची पॉझिटिव्हिटी, तुमच्या सेवेची सकारात्मकता ही चांदी वाढवत असते आणि चांदी आपल्या घरातली आसपासची हवा जी असते ते शुद्ध आणि ऑक्साईड करायचं काम करते. तर बघा चांदीचे रत्न पूजित असतील तर चांगलं आहे आणि उत्तम आहे. आपली सेवा लवकर सिद्ध होते किंवा आपल्या सेवेची एनर्जी आहे ती लवकर आणि जास्त पॉझिटिव्ह वाटते. तर बघा अशा प्रकारे बघा ताईंची दादाची मी ऑर्डर पण थोडक्यात दाखवते. स्वामींचं दर्शन पण तुम्ही घ्या आणि त्याच्यानंतर व्हिडिओ करते आणि लाईव्ह आपला एक अर्ध्या तासामध्ये चालू होते. तुम्ही लाईव्ह सुद्धा सर्वांनी नक्की जॉईन करा. तर बघा स्वामी माऊलींचं दर्शन घ्या. आईने फुल दिलं बघा. तर बघा आई आज फुलाच्या रूपात तुम्हा सर्वांना आशीर्वाद पण दिलेला आहे आणि खूप सुंदर अशी बघा आईची सेवा झाली. कोल्हापूर महालक्ष्मी आईची स्वामींची वरदहस्त मूर्ती, वस्त्र तुम्हाला आपल्याकडे मिळतील. तसंच बघा हे जे श्रीयंत्र आहे मी रोज सिद्ध करते, रोज मी एक श्रीयंत्र सिद्ध करते आलेल्या. तर हे श्रीयंत्र ज्या ताईंच्या नशिबात आहे त्या ताईंना शॉपमध्ये आल्यानंतर किंवा ऑनलाईन पहिली ऑर्डर असेल त्यांना मी हे सिद्ध केलेलं श्रीयंत्र सगळे सिद्ध करते, पण एक ह्याच्यावरती 11 वेळा कुंकुमार्चन करते. तसंच बघा ज्या ज्या ताई आमच्याकडे महालक्ष्मी साडी घेत आहेत, त्यासोबत मोर बॉर्डर साडी घेतात, त्यांना सिद्ध केलेल्या 2 कवड्या पर्समध्ये ठेवण्यासाठी आम्ही देतो. पण जोपर्यंत आहे तोपर्यंतच आहे बरं का. जसं की बघा आम्ही साडीसोबत शंखाचं किचन दिलं पण ते स्टॉकमध्ये आता सध्या नाहीये. तसंच बघा सुंदर असं बघा आपल्याकडे बघा कोल्हापूर महालक्ष्मी आई बघा कराडला जाण्यासाठी बघा विद्याताईंकडे विराजमान झाले. तर बघा आईचं मंगळसूत्र, त्यासोबत मोती कमळमाळ, त्यासोबत लक्ष्मी हार, आईची छोटीशी केस आणि मळवट भरलाय अशी महालक्ष्मी आईची मूळ स्वरूप मूर्ती मिळते. तसंच बघा व्यंकटेश्वर भगवान बालाजी आणि लक्ष्मीची सुद्धा मूर्ती उपलब्ध आहे. तर ज्या ताई आहे त्यांचा बघा अष्टलक्ष्मी मोठा दिवा आहे, त्याच्यामध्ये बघा अष्टलक्ष्मी कामाक्षी दिवा आहे, त्याच्यामध्ये बघू शकता छोटीशी लड्डू गोपालजींची मूर्ती आहे, छोटीशी बघा लक्ष्मी मातेची चांदीची मूर्ती आहे, स्वामींची चांदीची मूर्ती आहे, तसंच बघा अन्नपूर्णा मूर्ती आहे आणि गणपती बाप्पा. तर ह्या ताईंनी बघा कुंचन सेवा केली आणि गेल्या बघा 5 वर्षापासून घराच्या लोनसाठी ताई प्रोसेस करायच्या पण ते होत नव्हतं. पण त्यांच्या कुंचन सेवेला बरोबर 2 वर्ष पूर्ण झालेत मागच्या महिन्यामध्ये आणि ताईंचं स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण झालंय. त्यामुळे ताईंचा गृहप्रवेश आहे. ताईंनी बघा चांदीमध्ये आपल्याकडे सुंदर आणि छान क्वालिटीचा हळदीकुंकवाचा एक करंडा घेतलेला आहे, इच्छापूर्ती कलश सुद्धा घेतलेला आहे. आणि ताईंनी बघा शीतलताई कलेक्शनची महिष्मती आपल्याकडली बनारसी सिल्क साडी जी की हँडमेड आहे ही एक घेतली आहे, ज्याचा कलर आहे
शेवाळी कलर आहे. एक रेड कलर जी मी नेहमी घालते त्या रेड कलरची ताईनी बघा सुंदर अशी महालक्ष्मी साडी घेतली. व्हिडिओच्या शेवटी महालक्ष्मी साडी तुम्हाला ओपन करून दाखवली जाईल. त्याजवर बघा एक दादा आहेत नागपूरचे, त्यांनी बघा स्वामींची मूर्ती घेतली कारण अक्षय तृतीयाचा सगळ्यात चांगला मुहूर्त आहे. आणि दादानी बघा स्वामींची आपल्याकडली मार्बलची मूर्ती, आता बघा मध्यंतरी आपल्याकडे ज्या मूर्त्या होत्या त्या रेझिनच्या आहेत. त्याच ताई म्हणतात ताई रेझिनची मूर्ती खूप स्वस्त होती, ह्या मूर्त्या असं ह्याची प्राईस अशी काय आहे. तर तुम्हाला मूर्तीमधला मी फरक दाखवते कारण त्या मूर्तीवरती रोज अभिषेक करता येत नाही, त्या मूर्तीवरती अभिषेक चालत नाही कारण त्या मूर्तीला डाग पडतात. आणि हे जी मूर्ती आहे ह्याच्यामध्ये पूर्ण बघा मार्बल पावडर आतमध्ये आहे आणि खूप सुंदर अशी मूर्ती बनवली. मटेरियल खूप चांगल्या क्वालिटीचं आपण ह्याला वापरलेलं आहे. आणि ही मूर्ती बघा जी तुम्ही रेझिनची मूर्ती कम्पेअर करताना तर दोन्ही मूर्तीमध्ये तुम्ही फरक बघू शकताय कारण प्रत्येकाचं बजेट असतं. ही मूर्ती खूप कमी कॉस्टमध्ये तुम्हाला मिळून जाते ह्या मूर्तीचं, कारण त्या मूर्तीचं काम बघू शकताय. पायाची बोटं, हाताची बोटं, त्यासोबत बघा स्वामींची कलर कोटिंग बघू शकताय. त्यांचे फीचर्स म्हणजे बघा डोळे, स्वामींचा चेहरा, कान, सगळ्या गोष्टी किती कोरीव आहेत. आणि विशेष म्हणजे दोन्ही मटेरियलमध्ये फरक आहे. हे जे आहे ते रेझिन आहे आणि ते जे आहे ते मार्बल आहे. दोन्हीमध्ये किती फरक आहे बघा, डिफरंट आहे सगळ्या गोष्टी. तेव्हा बघा तुम्ही कधी कधी प्राईस कम्पेअर करता तेव्हा ह्या पण गोष्टी बघत जा. आणि ही मूर्ती बघा कालांतरानं ह्याचा कलर वगैरे जातो. तुम्ही अत्तर लावलं, तुम्ही पंचामृतचा अभिषेक घातला तर मूर्तीवरती डाग पडतात. म्हणून बघा भरपूर जण काय करतात, श्रद्धेनं 5-5, 10-10 वर्ष सेवा करतात आणि मग असं झालं की मग मनाला वाईट वाटतं की अरे मूर्तीला डाग पडले, कुठंतरी मन नाराज होतं. त्यामुळे बघा ह्या नवीन मूर्ती आम्ही बनवलेल्या आहेत. तर ह्या मूर्तीला बघा बेस सुद्धा आहे. घ्या, ह्याला कसा असा बेस जॉईंट आहे तसं नाही, ह्या मूर्तीला बेस वेगळा येतो. तर तुम्ही कम्पेअर करा दोन्ही मूर्त्यापैकी फरक. तर अशा प्रकारे बघा आपल्याकडल्या मूर्त्या ज्या आहेत त्या उत्तम आणि चांगल्या क्वालिटीच्या आहेत बरं का, ह्या ज्या आत्ता बनवल्यात. कारण तुम्ही श्रद्धा भक्ती कितीतरी वर्ष करता मग तुम्हालाही. आणि ह्याच्यावरती बघा ठेवा मूर्ती, ह्याला बेस आहे बघा असा उडनचा आम्ही बेस बनवून घेतलाय. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये क्वालिटी असते. आणि कसं आहे आपण वर्षानुवर्ष सेवा करतो आणि त्या मूर्तीमध्ये एक पॉझिटिव्हिटी सकारात्मकता येते. आणि मग पॉझिटिव्हिटी सकारात्मकता येते आणि ती मूर्ती विसर्जन करायचं म्हटल्यावरती तुम्हालाच काय, मला सुद्धा कधी कधी वाईट वाटतं कारण आपण त्याच्यामध्ये स्वामींना साक्षात बघतो किंवा श्रद्धेने भक्तीने सेवा करतो आणि मग त्या मूर्तीला अभिषेक करू शकत नाही, त्या मूर्तीवरती आपण पंचामृतचा अभिषेक करू शकत नाही. ह्या मूर्तीला रोज पाण्याने अभिषेक करू शकताय आणि गुरुवारी तुम्ही पंचामृतचा अभिषेक सुद्धा करू शकताय. तर सुंदर असं बघा दादानी चांदीचा वाळा घेतलाय. आपल्याकडे दादानी बघा 3 वर्षापूर्वी जसं आता दाखवली ती रेझिनची मूर्ती दादानी घेतली होती, पण आता पुन्हा ही नवीन मूर्ती घेतली आहे बघा. मूर्तीसाठी चांदीचा हार घेतलाय दादानी कारण आपल्याकडे गेल्या 3 वर्षापासून दादा काही ना काही घेतात आणि ते कायम आपल्याकडे नवीन जे येईल ते घेतात. पण ती मूर्ती थोडीशी दादांची डाग वगैरे पडलेत किंवा त्या मूर्तीला थोडेसे होल पडल्यामुळे दादाने ती मूर्ती विसर्जन करायचा विचार केलाय आणि म्हणले की शीतलताई तुमच्याकडूनच मला नवीन मूर्ती पाहिजे. तर ही मूर्ती आपल्याकडे घेतलेली आहे. त्यासोबत बघू शकताय हा किरीट आहे बरं का, असा ॲडजस्ट करायचा धरणी लंपे. हे बघा असं ॲडजस्ट करू म्हणजे पाठीमागं गोंडा वगैरे तुम्ही लावू शकता. हा किरीट घेतलाय बरं का, असा ॲडजस्टेबल आहे स्वामींच्या मूर्तीसाठी दादांनी. कारण अक्षय तृतीया आहे ना म्हणून दादाने सगळे चांदीचे रत्न घेतलेले आहेत. आणि विशेष म्हणजे दादाचा एक व्यवसाय आहे बरं का, तो चालत नव्हता पण दादाने कुंचन सेवा घेतली. स्वामी मार्गात आपले व्हिडिओ बघून आले 3 वर्षापूर्वी, तर दादांचा आज खूप चांगलं चाललं. तर दादाने 2 वाळे घेतलेत बघा, हा एक असा वाळा वेगळा आहे आणि हा वेगळा आहे. तर दादाने एकूण 2 वाळे घेतलेत. कुंचन सेवा घेतली दादांच्या बहिणीने, फक्त चांदीचे रत्न आपल्याकडे नव्हते बरं का 3 महिन्यापूर्वी. तर बहिणीसाठी बघा कमळाचं फूल, पारिजातक, उधळायचं फुल, जास्वंदाचं फूल दादाने घेतलेलं आहे. हे वैभवलक्ष्मी यंत्र घेतलंय. आता स्वामींचे वस्त्र पण मी तुम्हाला दाखवते, दादांचीच ऑर्डर आहे. कारण काय होतंय आजकाल लॉंग व्हिडिओ होत नाहीये आणि लॉंग व्हिडिओ होत नसल्यामुळं तुम्हाला पूजा साहित्य बघता येत नाही. लाईव्ह असतो आपला, शॉर्ट व्हिडिओ असतो. तर बघा स्वामींसाठी दादाने एकूण 6 वस्त्र घेतले. आता नवीन वस्त्र आपण बनवलेत. स्वामी तिरके का बघताय माऊली? तर बघा स्वामींसाठी सुंदर असं बघा येल्लो कलरचं वस्त्र घेतलंय दादाने. एकूण बघा आपल्याकडले दादानी वस्त्र घेतलेले आहेत. पैठणी पण वस्त्र आहे, तुम्हाला पैठणी सुद्धा वस्त्र दाखवते. सुंदर असं बघा आपल्याकडलं हे पर्पल कलरचं वस्त्र आहे जे की पैठणीमध्ये आहे स्वामींसाठी. बघू शकताय खूप सुंदर वस्त्र आहे. सुंदर अशी बघा रुद्राक्ष मोतीमाळ पण आपल्याकडे मिळते स्वामींसाठी. सुंदर असं बघा आपल्याकडला पिंक कलर, गुलाबी कलरचं वस्त्र आहे पैठणीसोबत. हे एक आहे स्वामींचं, खूप सुंदर आहे. तुम्ही घरी बघितलं असेल व्हिडिओ, बऱ्याच ताईंनी हे वस्त्र मागितलं होतं तर स्टॉकमध्ये सध्या आहे. सुंदर असं बघा कमळाचं आपल्याकडलं आसन आहे बरं का. ह्याच्यामध्ये मूळ स्वरूप महालक्ष्मी आईची, कोल्हापूर महालक्ष्मी आईची बघा सुंदर मूर्ती. तुम्ही या कमळामध्ये तांदूळ टाकून आईचा अभिषेक किंवा आईला अभिषेक करा, तांदूळ टाकून आईची मूर्ती ह्याच्यावरती ठेवायची. तरी सगळ्यात मोठ्या साईजचं बघा हे कमळाचं आसन आहे. 1 तास 10 मिनिटं चालणारा.
शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा डब्बा 50 वातींचा आहे बरं का. हा एक ताईने घेतलेला आहे आपल्या दादांनी. हे बघा महालक्ष्मी. त्यासोबत बघा चांदीचे निरांजन पण घेतलेले आहेत 2, कारण आता अक्षय तृतीया स्पेशल चांदीचे निरांजन आहेत हे आपल्याकडले. आणि ह्याच्यामध्ये अर्धा तास चालणारे तुपाचे दिवे बसतात बरं का, कारण 1 तास चालणारा बसत नाही कारण खूप मोठा आहे तो. 1 तास चालतो. हे बघा अर्धा तास चालणारा 30 वातींचा हा डब्बा आहे. तर हा ह्याच्यामध्ये तुम्ही लावू शकता. तर अशी अक्षय तृतीया स्पेशल ऑर्डर आहे. अगरबत्त्या पण आहेत. अगरबत्त्या पण तुम्हाला बघायला मिळतील केमिकल नसणाऱ्या. शीतलताईच्या आणि समृद्धी आर्टच्या कलेक्शनच्या आपल्याकडल्या अगरबत्त्यासुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. तर ही साडीसुद्धा व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला ओपन करून दाखवेल कशी आहे. तर अगरबत्ती बघू शकताय. सुंदर अशी बघा केसरी ना अगरबत्ती स्वामी मूर्ती आर्टची बघा. सुंदर अशी केसरी ना अगरबत्ती आहे. आपल्या अगरबत्त्यामध्ये केमिकल अजिबात नाही आहे. केमिकल नसणाऱ्या सगळ्या अगरबत्त्या आहेत. तरी केसरी ना नैसर्गिक मसाला अगरबत्ती आहे. सुंदर असं बघा नैसर्गिक मसाला अगरबत्ती जी की चंदनची आहे बरं का. खूप ताईंना चंदन किंवा दादांना आवडतं आणि आपल्या अगरबत्त्यामध्ये केमिकल नाही आहे. जेव्हा अगरबत्त्या लावाल तेव्हा पॉझिटिव्ह सकारात्मक तुम्हाला नक्की वाटेल. कारण आपल्या अगरबत्त्याची खूप चर्चा असते. कारण घरात जरी अगरबत्ती लावली तरी 4 शेजारची विचारतात की अगरबत्ती कुठनं घेतली. एवढ्या चांगल्या क्वालिटीच्या अगरबत्त्या तुम्हाला स्वामी मूर्ती आर्टमध्येच मिळणार. तरी नैसर्गिक नॅचरल मसाला अगरबत्ती आहे चंदन. सुंदर अशी बघा चाफा अगरबत्ती नैसर्गिक मसाला चाफा अगरबत्ती. तुम्हाला जी अगरबत्ती आवडते अगदी तुम्ही ती अगरबत्ती ऑर्डर करू शकता. सिद्धशिला अगरबत्ती ही सुद्धा नॅचरल आहे. मसाला अगरबत्ती आहे. स्वामी मूर्ती आर्टची सुंदर अशी बघा गुलाब कुंचन सेवेसाठी रोजवूड गुलाब अगरबत्ती ज्यांना हवी तरी नक्की ही ऑर्डर अगरबत्ती करा. सुंदर अशी बघा गुलाब अगरबत्ती, कारण लक्ष्मीला प्रिय आहे बरं का. कुंचन सेवेसाठी किंवा तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असावा किंवा तुम्हाला पॉझिटिव्ह वाटावं त्यासाठी तुम्ही गुलाबाचीच अगरबत्ती लावा आणि गुलाबाचा धूपकोन. सुंदर अशी बघा आपल्याकडली भीमसेन अगरबत्ती नैसर्गिक मसाला भीमसेन अगरबत्ती. ही अगरबत्ती सुद्धा खूप छान आहे बरं का, कारण नैसर्गिक आहे आणि ह्याच्यामध्ये कापूर आणि तुळस आहे. तुमच्या घरामध्ये जर निगेटिव्हिटी असेल किंवा तुम्हाला जर सारखं चिडचिड होत असेल, घरात नकारात्मकता जास्त असेल तर सकाळ संध्याकाळ 2-2 स्टिक फक्त लावायचे आहेत. तरी बघा निगेटिव्हिटी दूर करणारी तुळशीपासून कापरापासून बनवलेली सुंदर अशी बघा नैसर्गिक भीमसेन अगरबत्ती आहे. मसाला अगरबत्ती आहे. ह्याच्यामध्ये अजिबात केमिकल नाही आहे. तुम्ही ही सुद्धा अगरबत्ती घेऊ शकता. सुंदर अशी बघा नैसर्गिक मसाला अगरबत्ती नैसर्गिक मसाला अगरबत्ती नॅचरल रुद्राक्ष. बरोबर जी आपल्याकडे रुद्राक्ष अगरबत्ती आहे ती बरोबर 1.5 तास चालते. फक्त ह्या रुद्राक्ष अगरबत्तीची एक सिंगल स्टिक लावायची बरं का, कारण 1.5 तास चालणारी रुद्राक्ष अगरबत्ती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे आणि ह्याचा सुगंध सुद्धा खूप छान आहे. जर तुम्ही नवीन ट्राय करत असाल तर आपल्याकडली रुद्राक्ष अगरबत्ती नक्की ट्राय करा. सुंदर अशी बघा ग्लोरी अगरबत्ती नॅचरल मसाला ग्लोरी अगरबत्ती. ज्यांना ज्यांना हवी तरी स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा. नॅचरल मसाला ग्लोरी अगरबत्ती. सुंदर अशी बघा नक्षत्रम केवडा केवड्यापासून बनलेली सुंदर अशी बघा भगवान विष्णूंना प्रिय असणारी नक्षत्रम केवडा. लक्ष्मीची सेवा कुंचन करताय तर एक नक्षत्रम अगरबत्तीची स्टिक लावा, एक गुलाबाची स्टिक लावा, कारण 2 अगरबत्त्या लक्ष्मीच्या सेवेमध्ये तुम्ही लावा. आणि कुंचन सेवा घेताना ह्या 2 अगरबत्त्या तुपाचा दिवा आणि गुलाब अत्तर आणि केवडा न चुकता ऑर्डर करा, कारण महालक्ष्मीला माता लक्ष्मीला आणि विष्णूंना प्रिय आहे. तर बघा कुंचन सेवेसाठी बघा गुलाब आणि नक्षत्रम ह्या 2 अगरबत्त्या ऑर्डर करायला विसरू नका. सुंदर अशी बघा गुलाब आणि आपल्याकडे नक्षत्रम केवडा अगरबत्ती. सुंदर अशी बघा सर्व ताईंची आवडती श्रीगंध अगरबत्ती. हे बघा सुंदर अशी बघा श्रीगंध अगरबत्ती. ज्यांना हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा. सुंदर असं बघा लक्ष्मी मातेला प्रिय असणारं गुलाबाचा अत्तर. लक्ष्मीला प्रिय असणारं गुलाबाचं अत्तर, स्वामींना प्रिय असणारं हिना अत्तर. सुंदर अशी बघा केवडा अगरबत्ती केवडा अत्तर. सुंदर असं बघा विष्णूंना प्रिय असणारं केवडा अत्तर. त्यासोबत बघा बरोबर 1.5 तास चालणार रुद्राक्ष अगरबत्ती. फक्त सिंगल स्टिक लावा बरं का ह्याची, कारण ही अगरबत्ती साईजने जाड आहे आणि खूप वेळ चालते बरं का. सुंदर अशी बघा सर्वांची आवडती नैसर्गिक केमिकल नसणारी रुद्राक्ष अगरबत्ती तुम्ही नक्की ऑर्डर करा आणि बरोबर 1.5 तास चालते. तर एक दादांताई शॉपला आलेत, व्हिडिओ चालू आहे. तर ही स्वामींची मूर्ती घेऊन चाललेत रोज अभिषेक करण्यासाठी. श्री सद्गुरू अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त श्री गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर ताई बघा तळेगाववरून आले स्वामींची मूर्ती घ्यायसाठी. ताई तुम्हाला कसं माहित पडलं? मी तुमचे व्हिडिओ बघते. ओके, स्वामींचा अभिषेक सेवा चालू करताय? हा, उद्यापासून पारायण पण आहे. दर रे तुझं नाव काय? अरे वा किती छान आहे. शिवाचा अंश शिवांश आहे की नाही? स्वामी ताईंच्या घरी विराजमान व्हा आणि ताईंवर तुमची कृपा राहू दे. अभिषेक सेवा स्वीकारा. ताईंचं जे काही पारायण आहे ते पूर्ण करून घ्या
आणि ताईची इच्छा आहे जे काही पारायण ताई करते ती तुम्ही पूर्ण करा. तुमच्या कृपाशीर्वादाने त्यांच्या परिवारावरती तुमची कृपा राहू दे आणि छान सेवा करून घ्या. मन श्री स्वामी समर्थ. म्हण ना, श्री स्वामी श्री स्वामी समर्थ. तर ताई आल्यात आपल्या तळेगाववरून. व्हिडिओ पण चालू असतो, लाईव्ह पण चालू असतो, पण त्यात पूजा करून देणं सुद्धा आमचं चालू असतं बरं का. कारण कसं आहे, ज्या ज्या ताईंनी अक्षय तृतीयेनिमित्त ऑर्डर केली त्यांची पूजा पण करावी लागते आणि त्यांना पण विधिवत पूजा ऑनलाईन जरी घेत असलं तरी विधिवत पूजा करून इथून सर्वांना पूजा साहित्य, पूजा सामग्री एक सकारात्मकतेने पॉझिटिव्हिटीने मिळते. तर ताई आजपासून बघा, उद्यापासून पारायण सेवा चालू करताय. स्वामींचा अभिषेक करा पंचामृतनी. एक तामण घ्यायचं, त्याच्यावरती स्वस्तिक किंवा ओम काढायचं, गंधाचं, हळदी कुंकू व्हायचं, अक्षता आणि स्वामींची मूर्ती विराजमान करायची आणि जी काही इच्छा आहे ती बोलायची. श्री सद्गुरू अक्कलकोट निवासी, जो आता मी मंत्र म्हटले तो म्हणायचा, किंवा नाही जमलं तर श्री स्वामी समर्थ म्हणायचं आणि स्वामींना अगोदर 3 चमचे पाण्याचा अभिषेक घालायचा. त्याच्यानंतर तुम्ही 21 वेळा, 11 वेळा किंवा 108 वेळा पंचामृत दही घ्यायचं, 1 केळ घ्यायचं, तूप, मध, साखर हे सगळं आणि दूध, ही सगळी सामग्री मिक्स करून स्वामींचा अभिषेक करायचा. ते तीर्थघरामध्ये सगळ्यांनी प्यायचं दादा, तुम्ही सुद्धा. आणि जर जास्त राहिलं तर तुम्ही झाडाला किंवा नदीला हे करू शकता, विसर्जन करू शकता. अशा प्रकारे स्वामींची सेवा छान करा. कळलं दादा तुम्हाला? कळलं. तर चला आपण आपला व्हिडिओ कंटिन्यू करूया. एक येतं. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. अष्टलक्ष्मी दिवा ताईने ऑर्डर केलाय बरं का. अष्टलक्ष्मीचं महत्त्व म्हणजे 8 दिशांनी लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करते. तर तुम्ही हा अष्टलक्ष्मी दिवा जो आहे, अमृत लवंगान, ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः, 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 ओम श्री. आणि बघा सुंदर असे मोर आहेत बरं का तुम्हाला ह्या दिव्याला. हे मोर फिट करता येतात. आणि बघा ही लवंग घेतली, दिव्यात लावायची लवंग आहे. तर असा सुंदर असं बघा हा अष्टलक्ष्मी दिवा घेतलेला आहे ताईंनी. त्यासोबत बघा ही मिक्स ऑर्डर आहे बरं का. 2-3 ऑर्डरचा मी एकत्र व्हिडिओ केला आहे. त्यासोबत बघा सुंदर असा हा अष्टलक्ष्मी कलश, सगळ्यात मोठ्या साईजचा बरं का. कारण घराची पूजा आहे ताईंच्या आणि त्यांची इच्छा होती की शीतलताई तुमच्याकडल्या कलशनीच मला गृहप्रवेश करायचे. तर सुंदर असा बघा ताईंनी सगळ्यात मोठ्या साईजचा आमच्याकडे अष्टलक्ष्मी कलश घेतलेला आहे. आणि ताईंनी आमच्याकडे 3 साड्या, म्हणजे ताईंच्या 3 आणि दादांची एक आहे. तर 3 साड्यांवरती ताईंचं गिफ्ट पण तुम्हाला मी दाखवणार आहे. सिंगल साडी घेतल्यावर सुद्धा तुम्हाला ह्याच्यावरती गिफ्ट मिळतं. पण महालक्ष्मी साडी पूर्ण लक्ष्मीच्या ताईंनी 3 साड्या ऑर्डर केल्यावरती हा एक बघा चांदीचा हार्ट शेपचा करंडा तुम्हाला भेट मिळतोय. सिल्वर जर्मनचा आहे. आणि 3 साडी म्हणजे महालक्ष्मी घेऊ शकते. कोणत्याही 3 साड्या घेतल्या की तुम्हाला हा करंडा मिळतो. कोणत्याही म्हणजे बघा महालक्ष्मी एक आहे, एक आपल्याकडे महिष्मती म्हणून एक साडी आहे. त्यासोबत बघा एक आपल्याकडे बघा मोर बॉर्डरची ग्रीन कलरची साडी आहे आणि स्वामींची साडी. ह्या तिन्हीपैकी 3 साड्या घेतल्या तुम्हाला गिफ्ट मिळतो. ना हे सिंगल महालक्ष्मी साडीवरती आपल्याकडे मोराचा हळदीकुंकू करंडा तो सुद्धा भेट आहे. एक महालक्ष्मी साडी ओपन करून तुम्हाला मी दाखवते. तर हा रेड कलर आहे, ह्याच्यामधले कलर पण दाखवते. सुंदर साडी आहे बरं का, ऑर्डरची आहे बरं का. दादांची पण आहे, ताईंची पण आहे. तर ह्याच्यामध्ये 3 साड्या ऑर्डरच्या आहेत, त्या तुम्हाला मी ओपन करून दाखवते. तर कुंचन सेवा गेल्या 2-3 वर्षापासून ताई करतायत आणि ताईंचं घर झालं तर ताईंच्या घराचा गृहप्रवेश आहे. म्हणजे बघा ही काही साडी ताईंनी काही घरी घालायला घेतली नाही, कारण त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदाचा क्षण आहे आणि त्या क्षणी ताईंनी साडी घालण्यासाठी घेतलेली आहे. तर बघू शकताय सुंदर अशी बघा, बघू शकताय किती सुंदर महालक्ष्मी आहे. तर महालक्ष्मी आईची बघा साडी आहे, याच्यावरती व्हाईट आहे आणि म्हणजे कलर कॉम्बिनेशन प्रत्येक साडीचं महालक्ष्मीचं वेगळं आहे. आणि बघा साडीला गोंडे लावायला 350 ते 400 रुपये खर्च येतो, पण या साडीला गोंडे पण आहे. आणि या साडीची किंमत फक्त 2650 आणि त्यासोबत तुम्हाला गिफ्ट पण आहे. आणि कपडा पण खूप चांगल्या क्वालिटीचा आहे. बघू शकताय सोन्याची कशी जरी असते तसं जरीचं काम केलंय पदराला. लक्ष्मीची पावलं आहेत, कलश आहे ह्याच्यावरती. हे बघा पूर्ण असं बघा इकडे पण लक्ष्मीची पावलं कलश आहे आणि किती कोरीव आहे बघा. एखादं जर आपल्याला आरीवर्क किंवा एखादं जर प्रिंट काढायचं म्हटलं आरीवर्कला तरी 5-6 हजार रुपये बसतात लक्ष्मी मातेचं आरीवर्क करायला. आणि साधी अशी प्रिंट काढायची म्हटलं तरी सुद्धा 2000 रुपये तरी खर्च येतो. तर मध्यंतरी बघा मी एक प्रिंट केली होती तुळजाभवानीची, तर 1800 रुपयाला मला फक्त डिझाईनचं प्रिंट मशीनीव करून मिळालं होतं. पण तुम्हाला 2650 मध्ये संपूर्ण साडी मिळते आणि पदराला एवढी छान लक्ष्मी आहे. आणि त्यासोबत बघा ब्लाऊजला सुद्धा खूप सुंदर लक्ष्मी आहे. ब्लाऊज पण मी तुम्हाला ह्याचा दाखवते. साडीची क्वालिटी बघा, हे बघा किती मोठी साडी आहे. कपडा पण तुम्ही बघू शकता, हे बघा
कारण पैठणीसारखी जाड साडी आहे बरं का. आणि घातल्यावरती हे बघा ब्लाऊजवरती अशा प्रकारे लक्ष्मी येते. हे बघा ब्लाऊजची लक्ष्मी आणि हाताला असे पावलं. हे बघा हिच्या हाताखाली बघा हे हाताला पावलं अशी येणार तुमच्या, म्हणजे जी काही बाई आहे त्याला अशी सुंदरशी पावलं येणार. हे बघा ब्लाऊजवरती बघा अशी सुंदरशी लक्ष्मी येणार आहे. जो ब्लाऊज तुमचा असणार आहे त्याच्यावरती सुंदर अशी बघा लक्ष्मी येणार आहे ब्लाऊजवरती. आणि जसं मी मागं दाखवलं त्याच्यावरती पावलं म्हणजे एल्बो हातावरती तुम्हाला पावलं येणार आहेत. तर अशी सुंदर बघा लाल कलरची महालक्ष्मी साडी घेतलेली आहे बरं का. ह्याच्यामधले कलर पण दाखवते तुम्हाला. आता ह्याच्यामधला येल्लो कलर आपण बघूया, कारण ज्यांना जो आवडतो तो घेऊ शकता. पण मोस्टली बघा मला स्वतःला रेड आणि येल्लो आवडतो, त्यामुळे मी ह्या 2 साड्या नेहमी घालत असते. कारण हे कलर जे आहे ते लक्ष्मीला आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे. आणि लक्ष्मीची ओटी जर तुम्हाला कुंचन सेवा करून भरायची असेल तर एका शुक्रवार ओटी भरून तुम्ही स्वतः दुसऱ्या कुंचन सेवाला ही साडी घालू शकता. तर आई पण किती गोड दिसते बघा. त्याच्यामध्ये बघू शकता सुंदर असा केशरी कलर आहे, त्याच्यामध्ये सुंदर असा येल्लो कलर आहे, त्याच्यामध्ये सुंदर असा बघा मोरपंखी कलर आहे आणि त्याच्यामध्ये सुंदर असा पर्पल कलर. तर हे 5 कलर आहेत. एक मगाशी दाखवले लाल कलर, केशरी, पिवळा, येल्लो कलर, मोरपंखी आणि पर्पल. तर हे 5 कलर आपल्याकडं महालक्ष्मी साडीमध्ये आहे. तुम्हाला जी साडी हवी त्या साडीचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही मेसेज करू शकता. अक्षय तृतीया स्पेशल. आणि तुम्ही जर 3 महालक्ष्मी साडी घेतल्या तर तुम्हाला सिल्वर जर्मनचा हळदी कुंकवाचा ह्या करंड्यापैकी एक करंडा तुम्हाला भेट मिळणार आहे स्वामी मूर्ती आर्ट आणि शीतलताईंकडून. सुंदर असं बघा हा सुद्धा एक मुकुट आपल्याकडे उपलब्ध आहे बरं का, जो की स्वामींना आता जी मूर्ती दाखवली त्या मूर्तीला बसतो. आणि 7 इंच मूर्तीसाठी हा मुखवट आपल्याकडे अवेलेबल आहे. जे जे तुम्हाला मुखवटे किंवा जे जे अलंकार हवे आहेत त्यासाठी दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करून बुकिंग करू शकता. सुंदर असं बघा कुंचन सेट आहे. कुंचन सेट मध्ये बघा चांदीचे रत्न सुद्धा घेतलेले आहेत ताईंनी. तर कुंचन सेट जो आहे तो हेमांगी यादव ताईंचा आहे बरं का, बुलढाण्यावरून. सुंदर असं पारिजातक ताईंनी घेतलेलं आहे. जास्वंद, पवळा, मोती, उधळायचं फूल, कमळाचं लक्ष्मी मातेला प्रिय असणारं फूल, मोती शंख, सुंदर असं बघा वैभव लक्ष्मी यंत्र घेतलेलं आहे ताईंनी. गुंजा घेतलेल्या आहेत. 11 कवड्या, 11 गोमती चक्र घेतलेले आहेत. एकूण 33 बांगड्या घेतलेल्या आहेत. तर ताईंनी बघा कुंचन सेट सोबत आपल्याला गुलाबाचा अत्तर घेतलेला आहे. शंखचक्र दिव्यांची जोडी घेतलेली आहे. एकूण 2 पावलं घेतलेत. त्यांच्या बहिणीचं एक आहे आणि ताईंचं हे मोठं पावलं आहे बरं का लक्ष्मी. हे मार्बलमध्ये आहे आणि ह्याच्यावरती चांदीचं आणि सोन्याचं कोटिंग आहे. आणि हे बघा 2 साईज आहे त्याच्यामध्ये, हा एक आणि हा एक. हा ताईंची ऑर्डर आहे. त्यासोबत बघा ताईंनी पंचरत्न घेतलेले आहेत. त्यासोबत बघा कुंचन सेवेसाठी लागणारी सामग्री म्हणजे ताईंची खूप इच्छा होती की ताई मला वैभव लक्ष्मी यंत्र पाहिजे, पण कसं आहे तेव्हा स्टॉकमध्ये नसल्यामुळे आम्ही ताईंना देऊ शकलो नाही, पण सध्या स्टॉकमध्ये आहे. आणि ही चांदीची रत्नसुद्धा ताईंनी कुंचन सेवेमध्ये घेतलेली आहेत. त्यासोबत बघा ताईने एक आपल्याला गुलाबाचा धूपकोन घेतलेला आहे कुंचन सेवेसाठी. त्यासोबत बघा ताईने आपल्याला गुलाबाची अगरबत्ती स्वामी मूर्ती आर्टची घेतलेली आहे. एक सहस्त्रकमल रांगोळी साचा, 1 तास चालणारा तुपाचा दिवा आणि गुलाबाचं पवित्र जल. तर अशी ताईंची ऑर्डर आहे. तसंच बघा ताईंनी गजांत लक्ष्मी सगळ्यात मोठ्या साईजची घेतलेली आहेत. आणि कुंचन सेवा झाल्यानंतर ही पोटली जी आहे ह्या पोटलीमध्ये सगळे चांदीचे रत्न, हे गोमती चक्र, कवड्या सगळे ठेवायचे. आणि माता लक्ष्मीला प्रिय कवडी आहे त्यामुळे कुंचन सेवेला कवड्याची माळी छोटीशी तुम्हाला घालायची आहे. तसंच बघा ताईंनी आपल्याकडे सगळ्यात मोठ्या साईजचे बघा जवळपास बघा 3 इंचाचे 5 इंचाचे बघा सुंदर असे गजांत लक्ष्मी घेतलेले आहेत. तर अशी ही ऑर्डर बघा. सर्व ताईंनी नाराज होऊ नका, जसा मला वेळ भेटतोय तशी मी ऑर्डर करते. आता मला लाईव्ह पण जायचं आहे. काही ताई बघा शॉपला येतात, त्यांनाही भेटावं लागतं, पूजा साहित्य द्यावं लागतं, त्यांच्याशी बोलावं लागतं. त्यामुळे बघा कुणी नाराज होऊ नका. सर्वांचा व्हिडिओ करणं शक्य नाही आहे, पण जेव्हा मी उपलब्ध असते तेव्हा सगळ्यांचा व्हिडिओ करण्याचा मी प्रयत्न नेहमी करत असते. पण तुम्ही हे सगळं पूजा साहित्य नक्की ऑर्डर करा. सगळ्या गोष्टी पूजाविधी करूनच तुम्हाला मिळतात. फक्त व्हिडिओ प्रत्येकाचा होत नाही. रुद्राक्ष मोतीमाळ आहे स्वामींची. आणि हे श्रीयंत्राचं बघा आपल्याकडलं मेटलचं कमळ आहे सुंदर असं. तर हे सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल. आणि आज बघा महालक्ष्मी आई ताईंकडे जाण्यासाठी विराजमान झाली. किती गोड दिसते, अलंकार वगैरे मळवट भरलाय. व्यंकटेश्वर बालाजी लक्ष्मीची मूर्ती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. तर व्हिडिओच्या शेवटी सर्वांनी स्वामींचं दर्शन घ्या आणि आपण सुद्धा थोड्या वेळामध्ये लाईव्ह सर्वांनी जाऊया. सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. उद्या वार आहे गुरुवारी 1 ते 4 पर्यंत शॉपला मी आहे. शुक्रवारी 1 ते 4 पर्यंत आहे. शनिवारी 1 ते 4 आहे आणि रविवारी 1 ते 4 आहे. हे 4 दिवस मी शॉपला आहे. कारण अक्षय तृतीयानिमित्त बऱ्याच ताईंना साड्या घ्यायच्या आहेत, पूजा साहित्य घ्यायचं आहे, त्यासोबत बऱ्याच ताईंना भेटायचं आहे. तर तुम्ही येऊ शकता. आणि ज्या ताईंना पूर्ण कुंचन सेवेचे 3 सेट आहेत, एक विदाऊट चांदी आहे, एक चांदी सोबत आहे आणि तिसरा सेट ओटी सोबत आहे. आणि ओटीमध्ये महालक्ष्मी साडी आम्ही ॲड केली. जसं तुमचं बजेट आहे तसं घेऊ शकता. ज्या ताईंनी कुंचन सेवा चालू केली आहे 2 वर्षापासून पण ओटी नाही भरली त्यांनी आपल्याकडून ओटी घ्या. कारण विधिवत इथून जर सेवा तुम्हाला मी दिली तर इथूनच तुम्हाला विधिवत पूजा करून ओटीसुद्धा तुम्हाला घरपोच दिली जाणार आहे. तुमच्या
तुमच्या आवडीची कोणती साडी चॉईस करा. तसं टीमला सांगा की मला कुंचन सेवा करताना ओटी भरायची आहे, तसं ओटी भरून तुम्हाला ही साडी इथून मिळेल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर बघा, गेल्या 3-3 वर्षापासून तुम्ही कुंचन सेवा आपल्याकडे घेऊन करताय. कुंचन सेवेत तुमच्या इच्छा पूर्ण होत आहेत. तो कुंचन सेवेचे खूप चांगले तुम्हाला रिझल्ट मिळत आहेत. तर तुम्ही बघा, एखाद्या शुक्रवारी आपल्या अंबाबाई कोल्हापूर महालक्ष्मी आईची ओटी नक्की भरा. आता बऱ्याच ताई म्हणते की शीतल ते तुम्ही आज ड्रेस का घातला, कारण आज भरपूरशी कामं होती आणि आज भरपूर ताई दुरून आल्या होत्या मला भेटायला, त्यामुळे मला रेडी होता आलं नाही. आलेल्या शॉपवरती सगळ्या ताईंना मी भेटले आणि खूप सुंदर वाटलं की एक ताई बघा मुंबईवरून आल्या होत्या आणि त्यांच्या आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम होते. अक्षरशः ताई खूप रडायच्या. जसं मी आता कल्याणला गेलते तेव्हा सुद्धा त्या खूप रडल्या, पण त्यांचं काम कुंचन सेवेतनं 3ऱ्याच महिन्यामध्ये झालं आणि ताई एवढं सगळं ओटी बिटी घेऊन आल्या होत्या भरायला आणि त्यांना लवकर जायचं, कारण खूप दुरून दुरून ताई येतात. त्यामुळे बघा, तुम्ही सुद्धा तुमच्या घरी छान कुंचन सेवा करा. आणि अक्षय तृतीया येते तर कुंचन सेवा, साडी, पूजा साहित्य लवकरात लवकर ऑर्डर करा, जेणेकरून तुम्हाला लवकर कुरिअर मिळेल. तर पुन्हा एकदा छानशा व्हिडिओसोबत आपण भेटूया आणि ह्या व्हिडिओला छान छान कमेंट्स तुम्ही करा. तुम्हाला जे हवं त्यासाठी आमची 3 माणसांची टीम बसली रिप्लाय करण्यासाठी. लगेच कॉल करा. तुम्हाला महालक्ष्मी साडी हवी असेल, कोणती साडी, तुम्ही व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून साड्या बघून बुकिंग करू शकता. धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामींचं दर्शन घ्या. पुन्हा एकदा आपण नेक्स्ट लाईव्हमध्ये व्हिडिओमध्ये भेटूया. आणि लाईव्ह बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. तसंच कुंचन सेवा किंवा सेवेच्या अनुभवासाठी स्वामी मूर्तियाड आपलं इन्स्टाला पेज आहे, त्याला फॉलो करा. त्याचबरोबर swamimurtiyad.com ही आपली ई-कॉमर्स वेबसाईट आहे. त्याच्यावरती अगरबत्ती, तुपाचे दिवे, स्वामींच्या मूर्त्या, भरपूर प्रोडक्ट आम्ही अपलोड केलेले आहेत. अगदी तुम्ही आमच्या वेबसाईटवरून सुद्धा प्रोडक्ट परचेस करू शकता. तर आजच्या व्हिडिओसाठी कमेंट एक छानशी झालीच पाहिजे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.